नमस्कार मित्रांनो, मी एम एस सर द फिटर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर द इंटरव्ह्यूमध्ये विचारले जाणारे अति महत्त्वाचे प्रश्न. तर मित्रांनो, आजचा टॉपिक थोडासा लांब होणार आहे, इंटरेस्टिंग होणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा. तर मित्रांनो, ITI झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना इंटरव्ह्यू फेस करायचा आहे, इंटरव्ह्यू द्यायचा आहे. तर इंटरव्ह्यू देत असताना तुम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागतो. अडचण फक्त हीच असते की तुम्ही घाबरलेले असता, तुमचा कॉन्फिडन्स लेवल लो असतो, नर्वस भरपूर असतात, त्यामुळे तुमचा इंटरव्ह्यू काही खास जात नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा किमान चांगल्यापैकी तरी कॉन्फिडन्स लेवल वाढेल, कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात जे इंटरव्ह्यू मी दिलेले आहेत त्यावरतूनही प्रश्न घेतलेले आहेत. माझे स्टुडंट्स जे इंटरव्ह्यूला फेस केले आहेत त्यांनी सांगितलेल्या प्रश्नांथ्रू पण या व्हिडिओ मी टाकलेले आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, तर पहिला प्रश्न मित्रांनो, एका इंचामध्ये किती MM असतात? एका इंचामध्ये किती MM असतात? तर मित्रांनो, साधा आणि सोपा प्रश्न आहे, खूप साधा आहे. ज्याला स्टील रूलबद्दल पूर्ण माहिती असेल त्याला याचं उत्तर हमखास येईल. स्टील रूल जाणून घेण्यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यूला जाण्याच्या अगोदर तुम्ही स्टील रूल जाणून घ्या, ही खूपच महत्त्वाची मित्रांनो. कारण की इंटरव्ह्यूमध्ये एखादा प्रश्न, माझ्या मते तर 90% प्रश्न हा स्टील रूल काही ना काही विचारला होतो. एक तर तुम्हाला स्टील रूल कोणत्या प्रकारची आखणी असते ते विचारलं जाईल, त्या स्टील रूल कोणत्या धातूपासून तयार केलेले असते ते विचारलं जाईल, की स्टील रूलवरतून मापं कसे घेतले जातात हे विचारलं जाईल. तर मित्रांनो, मला जो प्रश्न विचारला जातो होतो की एका इंचामध्ये किती MM असतात, तर एका इंचामध्ये असतात मित्रांनो 25.4 MM. तर मित्रांनो, तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की एका इंचामध्ये किती सेंटीमीटर असतात, तर तेही तुम्हाला सांगता यायला पाहिजे. तर मित्रांनो, इंटरव्ह्यूला जाण्याच्या अगोदर तुम्ही स्टील रूलबद्दल पूर्ण माहिती काढून जा, जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यू देताना याचा पूर्ण फायदा होईल. तर मित्रांनो, सेंटीमीटरमध्ये किती येईल? तर सेंटीमीटरमध्ये येईल 2.54 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न मित्रांनो, ग्राइंडिंग व्हील कटिंग टूल आहे का? ग्राइंडिंग व्हील हे कटिंग टूल आहे का? मी एका ग्राइंडिंग व्हील बनवणाऱ्या कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप केली मित्रांनो. मला तिथे इंटरव्ह्यू फेस करावा लागला होता, त्यामुळे मला हा प्रश्न विचारला गेला होता की ग्राइंडिंग व्हील हे कटिंग टूल आहे का? त्यांनी हो किंवा नाहीमध्ये उत्तर द्यायचं होतं, तर मी हो दिलं होतं. पण याच्या पुढचं मला नाही जमू शकलं, कारण की ग्राइंडिंग व्हील हे कोणत्या प्रकारचं कटिंग टूल आहे हे नाही सांगता आलं. तर मित्रांनो, ग्राइंडिंग व्हील हे मल्टी पॉईंट कटिंग टूल आहे. ग्राइंडिंग व्हील आहे मल्टी पॉईंट कटिंग टूल आहे. ग्राइंडिंग व्हीलचा उपयोग तुम्ही वर्कशॉपमध्ये केलेलाच असेल मित्रांनो. ड्रिलला धार लावण्यासाठी तुम्ही याचा उपयोग केलेलाच आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, व्हर्नियर कॅलिपरचा डिस्काउंट काय? तर मित्रांनो, सर्वात जास्त प्रश्न विचारला हाच त्याच्यातून जातो, कारण की तुम्ही स्टील रूलनंतर सगळ्यात जास्त जे इन्स्ट्रुमेंट हाताळलेलं असतं ते असतं व्हर्नियर कॅलिपर. तर व्हर्नियर कॅलिपरने तुम्ही मापं घेत. तर मित्रांनो, व्हर्नियर कॅलिपरबद्दल तुम्हाला जर डिस्काउंट माहीत नसेल, की डिस्काउंट कसा काढला जातो हेही माहीत नसेल, तर मित्रांनो जाणून घ्या की व्हर्नियर कॅलिपरचा डिस्काउंट काय असतो. तर व्हर्नियर कॅलिपरचा डिस्काउंट असतो 0.02 MM. तर मित्रांनो, MM हे एकक लावणं खूप गरजेचं आहे. मी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये फक्त 0.02 इतकंच उत्तर दिलं होतं, तरी मला चुकीचं ठरवलेलं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही इन्स्ट्रुमेंटचा जर डिस्काउंट विचारला तर तो डिस्काउंट पूर्णपणे सांगता आला पाहिजे, हे माझं मत आहे. पूर्णपणे म्हणजे जेही असेल 0.01 असेल MM एकक लावणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, व्हर्नियर कॅलिपरचा डिस्काउंट कसा करतात ते आपण मेट्रिक पद्धतीने एक छोटीशी आखणी बघूया, कशा पद्धतीने काढला जातो. तर मित्रांनो, व्हर्नियर स्केल व मेन स्केलवर 49चे समान 50 भाग करतात, म्हणजेच व्हर्नियर स्केलच्या 50 भागाची किंमत 49 MM येते. व्हर्नियर स्केलच्या एका भागाची किंमत 49 भागिले 50 MM, तर बरोबर 0.98 MM हे उत्तर येतं. व्हर्नियर स्केलच्या एका भागाची किंमत किती आली? 0.98 MM. तर व्हर्नियर स्केलच्या एका भागाची एक भाग म्हणजे 0.98 MM हा वन स्केलवरील जवळजवळ एका भागा इतका म्हणजे 1 MM इतका असतो. म्हणून डिस्काउंट बरोबर मेन स्केल वजा व्हर्नियर स्केल. तर डिस्काउंट बरोबर 1 मेन स्केल डिव्हिजन वजा 1 व्हर्नियर स्केल डिव्हिजन. तर मित्रांनो, 1 मेन स्केल डिव्हिजन किती असेल? तर 1.00 वजा 1 व्हर्नियर स्केल डिव्हिजन किती? तर 0.98 वरती काढल्याप्रमाणे. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर येईल 0.02 MM. अशा पद्धतीने हा साध्या आणि सोप्या पद्धतीने डिस्काउंट काढला जातो मित्रांनो. ही साधी पद्धत झाली खूप. मेट्रिक पद्धतीने अशा प्रकारे व्हर्नियर स्केलचा डिस्काउंट काढता येतो.
पुढचा प्रश्न मित्रांनो, बेंच वाईज जास्त घट्ट केल्यास त्यातील कुठला पार्ट खराब होईल? बेंच वाईज जास्त घट्ट केल्यास त्यातील कुठला पार्ट खराब होईल? तर मित्रांनो, बेंच वाईज तुम्ही वर्कशॉपमध्ये यूजच केलेला असेल. बेंच वाईजशिवाय फिटरला तर काहीच महत्त्व नाही आहे. तर मित्रांनो, बेंच वाईजचा उपयोग करताना तुम्ही जेव्हाही बेंच वाईज म्हणजे जॉब घट्ट करतात तेव्हा अति जॉब घट्ट केला, जास्त जोराने दाब लावून जर जॉब घट्ट केला तर तुमचा जॉबही खराब होतो आणि कालांतराने बेंच वाईजमधील इनर पार्ट आहेत तेही खराब होतात. तर मित्रांनो, असा कोणता इनर पार्ट आहे जो बेंच वाईज तुम्ही जास्त घट्ट केल्याने खराब होतो? तो आहे स्पिंडल. तर मित्रांनो, स्पिंडल हा बेंच वाईजमधील इनर पार्ट आहे, स्पिंडल आणि बॉक्स नट. तर मित्रांनो, स्पिंडलवरती कुठल्या प्रकारचे थ्रेड असतात? तर स्क्वेअर आणि बटर थ्रेड असतात. तर मित्रांनो, बाजूला दिलेली आकृती आहे. तर मित्रांनो, हे तुमचे स्पिंडल, हा तुमचा बॉक्स नट, हे इनर पार्ट ऑफ द बेंच वाईज. आणि बाहेरील पार्ट तर तुम्हाला माहितीच आहे, फिक्स जॉ, मूवेबल जॉ, हँडल, जॉ प्लेट्स. तर मित्रांनो, हे आउटर पार्ट ऑफ द बेंच वाईज आहे. तर मित्रांनो, बेंच वाईज जास्त घट्ट केल्यास कुठला पार्ट खराब होईल? स्पिंडल खराब होईल. पुढचा प्रश्न आहे, सर्वात जड धातू व सर्वात हलका धातू. मित्रांनो, हा कॉमन आहे. मेटलमध्ये म्हणजे धातू आणि अधातूमध्ये विचारले जाणारे सर्वात जास्त प्रश्नांमधून कॉमन एक प्रश्न असतो, म्हणजे सर्वात सोपा आणि साधा प्रश्न असतो की सर्वात जड धातू कोणता? तर सर्वात जड धातू आहे शीस. सर्वात हलका धातू कोणता आहे? तर ॲल्युमिनियम. मित्रांनो, ही बेसिक माहिती तुम्हाला माहिती पाहिजे की सर्वात जड धातू कोणता आहे. मित्रांनो, तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला कठीण प्रश्न विचारले जात नाही, ते तुम्हाला साधे आणि सोपे प्रश्न विचारतात जेणेकरून तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकाल. पण गोंधळून आणि तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देत नाही, कारण काहीतरी चुकीचं उत्तर तुम्ही तिथं देऊन येतात. तर मित्रांनो, हे तुम्हाला माहिती पाहिजे की सर्वात जड धातू कोणता आहे आणि सर्वात हलका धातू कोणता आहे. पुढचा प्रश्न, तर मित्रांनो, टॅप कोणत्या धातूपासून तयार केले जातात? यस मित्रांनो, टॅपिंग फिटर वर्कशॉपमध्ये तुम्ही केलेली असेल. टॅप कशासाठी केला जातो तेही तुम्हाला माहिती आहे. होलला इंटरनल थ्रेड पाडण्यासाठी तुम्ही टॅपचा उपयोग केला जातो. तर मित्रांनो, टॅप कोणत्या धातूपासून तयार होतात? तर टॅप तयार होतात HCS किंवा HSS, हाय कार्बन स्टील किंवा हाय स्पीड स्टीलपासून टॅप तयार होतात. तर मित्रांनो, अजून एक आहे की टॅप जर तुमच्या हातात 3 टॅप दिलेत, तुम्हाला माहिती आहे 3 टॅप असतात, टेपर टॅप, इंटरमिडिएट टॅप आणि बॉटलिंग टॅप. तर मित्रांनो, ह्या 3 टॅप तुमच्या हातात दिल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिला गोंधळ असतो की यातला पहिला टॅप कोणता? हा पहिला कन्फ्युजन तुम्हाला सर्वांना असतं की यातली पहिला टॅप कोणता. तर मित्रांनो, पहिला टॅप, दुसरा टॅप आणि तिसरा टॅप ओळखायचा कसा ते साधी पद्धत सांगतो. तर मित्रांनो, पहिला टॅप जो असतो टेपर टॅप, त्या टेपर टॅपच्या टेपर रिंग जी असते त्या टेपर रिंगवर फर्स्ट असं कोरलेलं असतं. तो टेपर टॅप ओळखायचा म्हणजे पहिला टॅप ओळखायचा सोपा आणि साधा पर्याय. तसंही नाही ओळखता आलं तर मित्रांनो, असं आहे की त्याच्या टॅपच्या पॉईंटपासून 5 ते 6 थ्रेड म्हणजे 6 ते 8 थ्रेड जे असतात ते चॅम्फर केलेले असतात, म्हणजे घासले गेलेले असतात. तर आणि याचा जो टेपर लीडचा अँगल असतो तो 4 डिग्रीचा असतो. अशा प्रकारे हा टेपर टॅप ओळखला जातो. टेपर टॅपनंतर येतो तुमचा सेकंड टॅप, त्याला इंटरमिडिएट टॅपसुद्धा म्हणतात. तर मित्रांनो, याचे 2 ते 5 थ्रेड हे पॉईंटपासून चॅम्फर केलेले असतात आणि याचा टेपर लीड अँगल कितीचा असतो? तर 8 डिग्रीचा असतो. तिसरा टॅप असतो तुमचा फिनिशिंग टॅप म्हणजे बॉटलिंग टॅप. याचे 2 ते 3 थ्रेड हे चॅम्फर केलेले असतात पॉईंटपासून आणि याचा टेपर लीड अँगल असतो 23 डिग्रीचा. तर मित्रांनो, कन्फ्यूज नका व्हा, कुठल्या पुस्तकात 10 डिग्री दिलेला आहे, कुठल्या पुस्तकात 20 डिग्री दिलेला आहे. तर सेकंड टॅपचा जो टेपर लीड अँगल आहे तो कुठल्या पुस्तकात 8 डिग्री ते 10 डिग्री असा दिलेला आहे. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर 10 डिग्री किंवा 8 डिग्रीसुद्धा असू शकतं. पुढचा प्रश्न मित्रांनो, वेल्डिंग करताना कुठल्या प्रकारचा ॲप्रॉन वापरला जातो? मित्रांनो, तुमच्या वर्कशॉपमध्ये तुम्ही ज्या आयटीआत काम केलेलं असेल, ज्या वर्कशॉपमध्ये काम केलं असेल, तिथं तुमचे सहकारी मित्र जी वेल्डिंग वर्कशॉपमध्ये काम करत असतात त्यांनी तुमच्याप्रमाणेच एक निळ्या कलरचा ॲप्रॉन घातलेला असतो. तर मित्रांनो, तो ॲप्रॉन बनलेला असतो कॉटनपासून. तर वेल्डिंग करताना कुठल्या प्रकारचा ॲप्रॉन वापराल? तर कॉटनचा वापराल. पुढचा प्रश्न मित्रांनो, PPE म्हणजे काय? मित्रांनो, PPE म्हणजे काय? तुम्हाला आत्ताच्या घडीला सर्वांना माहीत असेल की PPE नेमकं काय. मित्रांनो, आता सध्या तरी PPEची गरज सर्वात जास्त मेडिकल स्टाफला आहे. मेडिकल स्टाफ, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय यांना PPE किटची गरज आहे. PPE किट म्हणजे PPEचा फुल फॉर्म काय असतो? तर PPEचा फुल फॉर्म असतो पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. तर मित्रांनो, जसं एखाद्या मेडिकल फील्डमध्ये PPE किटची सर्वात जास्त आवश्यकता आता सध्या तरी आहे, तर मित्रांनो तसंच टेक्निकल फील्डमध्ये किंवा वर्कशॉप फील्डमध्ये तुम्ही काम करत असताना तुम्हाला PPE किटची अत्यंत आवश्यकता असते. तर मित्रांनो, आपल्या टेक्निकल फील्डमध्ये जे PPE किट वापरले जातात त्यांची एक छोटीशी यादी आहे. तर मित्रांनो, ते पहिल्याप्रमाणे असतं
फर्स्ट नंबरला असतो तुमचा ॲप्रॉन. ॲप्रॉन घातल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही कंपनीमध्ये किंवा वर्कशॉपमध्ये अलाव केलं जात नाही कुठल्या. दुसरं आहे तुम्हाला सेफ्टी शूज. सेफ्टी शूज हे मोस्ट इसेन्शियल आहे मित्रांनो, तुम्हाला हे घालावेच लागतात. दुसरं आहे तुमचं सेफ्टी गॉगल. येस मित्रांनो, सेफ्टी गॉगल ज्या ठिकाणी तुम्हाला गरज असेल त्या ठिकाणी तुम्हाला सेफ्टी गॉगल वापरायला मिळतो. तिसरं आहे एअर प्लग. येस, एअर प्लग पण तुम्हाला महत्त्वाचंच आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला मशीनचा जास्त आवाज गोंगाट वगैरे असेल त्या ठिकाणी तुम्हाला एअर प्लग वापरायचा असतो. नंतर आहे हँड ग्लव्ज आणि सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं आहे म्हणजे ते आहे हेल्मेट. तर मित्रांनो, हे आपले PPE किट आहे, हे आपले पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स आहेत. तर तुम्हाला जर विचारलं इंटरव्ह्यूमध्ये की PPE म्हणजे काय, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे PPE किटमध्ये काय काय वस्तू येतात, तर तुम्हाला ते सांगता आले पाहिजे. पुढचा प्रश्न मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन. 5C संकल्पना कुठल्या देशातील आहे? मित्रांनो, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. हा मला इंटरव्ह्यूला विचारला गेला होता. तर हा प्रश्न मला इंटरव्ह्यूला विचारला गेला होता. तर जपान या देशातून ही संकल्पना आलेली मित्रांनो. जपानचे लोक खूप शिस्तबद्ध असतात, त्यासाठी जपाननी ही संकल्पना तयार केलेली आहे. तर मित्रांनो, त्याला 5 याच्यामध्ये डिवाईड केलेलं आहे. सॉर्ट, सेट इन ऑर्डर, शाईन, स्टँडर्डाइज आणि सस्टेन या 5 याच्यामध्ये 5S संकल्पनाला चक्र पूर्ण केलं, एक सर्कल पूर्ण केलेलं आहे मित्रांनो. तर आपण एक एक याच्यामधलं बघूया. तर पहिले मित्रांनो, सॉर्ट म्हणजेच वर्गीकरण. वर्गीकरण म्हणजे एकदम साध्या आणि सोप्या शब्दात सांगू, जे आपल्याला काम करताना ज्या ठिकाणी एखाद्या अनावश्यक गोष्टी त्या जागेवरून काढून टाकणे, म्हणजे ज्यांची आपल्याला फक्त गरज असेल त्याच वस्तू आपण त्या वर्कशॉपमध्ये किंवा त्या जागेवर ठेवण्यात याव्या. बाकीच्या वस्तू तिथून काढून टाका, म्हणजे ज्या ठिकाणी ज्या वस्तूंची गरज आहे त्याच वस्तू तिथं असू द्या, बाकीच्या वस्तू तिथून काढून टाका, म्हणजे सॉर्ट करा, म्हणजे वर्गीकरण करा. दुसरं तुमचं क्रमाने लावणे म्हणजे सेट इन ऑर्डर. तर प्रत्येक वस्तूसाठी एक जागा निश्चित करा आणि प्रत्येक वस्तू त्याच्या नियमित जागी परत ठेवा. तर मित्रांनो, प्रत्येक वस्तू आपल्याला जी लागणारी वस्तू ती सर्वात अगोदर ठेवा, त्यानंतर लागणारी वस्तू त्यानंतर ठेवा. असं क्रमाक्रमाने जर वस्तू लावत गेल्या तर आपल्याला शोधण्यास वेळ कमी लागेल आणि आपलं काम झाल्यानंतर ती वस्तू परत त्याच ठिकाणी ठेवणं हेही त्यातच महत्त्वाचं आहे. पुढचं आहे 3S. 3S आहे मित्रांनो, स्वच्छता. यस, शाईन. तर मित्रांनो, स्वच्छता खूप महत्त्वाची. तुम्ही वर्कशॉपमध्ये तुमच्या मशीनच्या आजूबाजूला असलेली जागेची स्वच्छता करणे खूप गरजेचे आहे. स्वच्छता करताना 2 गोष्टीचा फायदा होतो तुम्हाला. 2 गोष्टीचा फायदा असा होतो की तुम्हाला कामात मन लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सफाई करताना तुम्हाला एखादी गोष्ट जर समजली की ही पार्ट खराब आहे, काहीतरी समजतं की याच्यामध्ये दोष आहे, तर मित्रांनो तुम्ही ते सॉल्व करण्याचा पण मदत होते. तर मित्रांनो, शाईन करणं म्हणजे स्वच्छता करणं पण सुद्धा गरजेचं आहे. चौथं आहे 4S, प्रमाणित करणं म्हणजे स्टँडर्डाइज म्हणजे टॅगिंग करणं. एक प्रकारे प्रत्येक वस्तूचे मानकीकरण करणं ज्यामुळे अडचणींचा शोध लागेल. तर मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला टॅगिंग करणं खूप गरजेचं आहे. टॅगिंग केल्याशिवाय तुम्हाला लवकरात लवकर ती अडचण समजू शकते. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढचा आहे 5S सस्टेन. तर मित्रांनो, 5S सस्टेन म्हणजे काय, जी आपण सवय लावलेली आहे, जी सॉर्ट करण्याची, सेट इन ऑर्डर करण्याची, शाईन करण्याची, स्टँडर्डाइज करण्याची. तर मित्रांनो, ही जे 4 सवयी लावली त्यांना एक बांधून ठेवण्याचं काम एक सस्टेन करत असतं. तर मित्रांनो, तुम्ही जी सवय लावलेली आहे ती सवय कालानुरूप तशीची तशीच राहावी याचा हा मूळ उद्देश आहे. तर मित्रांनो, 5Sचे फायदे काय काय ते बघूया. 5Sचे फायदे, पहिला फायदा असतो सुधारित कार्यस्थान व व्यवस्थापनात सुधारणा होते. दुसरा फायदा होतो चांगल्या कामासाठी जागेचा वापर होतो. तिसरा फायदा आहे गोष्टी शोधण्यास सहजता होते. चौथा आहे वेळेचं अपव्यय कमी होतं म्हणजे टाईम लॉस कमी होतो. आणि 5वा मित्रांनो, उत्पादकता आणि कार्यक्षमतेत सुधारणा होते. यस, तुमचं प्रोडक्शन वाढतं आहे आणि कार्याच्या क्षमतेमध्ये पण सुधारणा होते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचं 5S हे कंप्लीट आहे. तर मित्रांनो, 5S तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की 5S नेमकं काय आहे. पुढचा प्रश्न आहे, आग लागण्यासाठी कुठले 3 घटक कारणीभूत असतात? तर आग लागण्यासाठी कुठले 3 घटक कारणीभूत असतात? त्यातील 3 घटक हे अशा प्रकारे आहेत, ऑक्सिजन, उष्णता आणि इंधन. तर मित्रांनो, या तिघांपैकी कुठलाही एक घटक जर वेगळा केला तर आग विझवली जाऊ शकते. हे तुम्हाला नक्की लक्षात पाहिजे. तर मित्रांनो, हा आहे तुमचा फायर ट्रायंगल. फायर ट्रायंगलमध्ये ऑक्सिजन, उष्णता आणि इंधन योग्य संतुलनामध्ये असेल तर आग लागू शकते. या तिघांमधून एकही घटक वेगळा केला तर आग विझवली जाऊ शकते. TPM म्हणजे काय? तर मित्रांनो, TPM बऱ्याचशा फिटरच्या विद्यार्थ्यांना TPM बद्दल माहीत नसतं.
किंवा कुठल्याही ट्रेडबद्दलच्या विद्यार्थ्यांना TPM बद्दल जास्त माहिती नसते की TPM नेमकं आहे काय. तर मित्रांनो, TPMचं पूर्ण फुल फॉर्म असतो टोटल प्रोटेक्टिव्ह मेंटेनन्स. यालाच मराठीतून आपण म्हणतात एकूण उत्पादनक्षम देखभाल. यालाच म्हणतात एकूण उत्पादनक्षम देखभाल. तर मित्रांनो, TPMबद्दल थोडीशी माहिती घेऊ. तर TPM नेमकं असतं काय? तर TPM म्हणजे काय? तर परिपूर्ण प्रतिबंधात्मक देखभाल. परिपूर्ण प्रतिबंधात्मक देखभाल म्हणजे मित्रांनो, एखादी वस्तूची, एखाद्या मशीनची तक्रार आल्यानंतर ती दुरुस्त करण्यापेक्षा ती तक्रार येण्याच्या अगोदरच त्या मशीनमधील दोष किंवा ती नादुरुस्त होण्यापूर्वीच जी प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जाते त्यालाच म्हणतात प्रतिबंधात्मक देखभाल. मशीन खराब होण्या अगोदर किंवा तिच्यामध्ये दोष येण्या अगोदर त्याचं जर प्री मेंटेनन्स आपण केलं तर ते मशीनच खराब नाही होणार मित्रांनो. तर त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक देखभाल केली जाते. परिपूर्ण उत्पादनक्षम देखभाल. तर मित्रांनो, परिपूर्ण उत्पादनक्षम देखभाल म्हणजे काय? म्हणजे ज्या वेळेला एखादी मशीन आहे ती 2 ते 3 महिने पडू नये आणि तिला आपल्याला प्रोडक्शनमध्ये आणायचं असेल तर प्रोडक्शनमध्ये आणताना ती मशीन लगेच आपल्याला उत्पादन देऊ शकेल का, अशा स्थितीत तिला ठेवणे म्हणजेच परिपूर्ण उत्पादनक्षम देखभाल. यालाच परिपूर्ण यंत्रसामुग्री देखभालसुद्धा म्हटलं जातं. तर मित्रांनो, एखादी सामुग्री जेव्हा आपण वापरतो तेव्हा तिची संपूर्ण देखभाल व ती कायम उत्पादनासाठी तयार असेल याची घेतली जाणारी काळजी यालाच म्हणतात परिपूर्ण उत्पादनक्षम देखभाल. तर मित्रांनो, पुढचं आहे परिपूर्ण उत्पादनक्षम व्यवस्थापन. मित्रांनो, व्यवस्थापन तशीच करावी लागते. व्यवस्था नसेल तर तुमचं प्रोडक्शन आणि तुमचं भरपूरसे जे असतात ते चुकीचे होत असतात, निर्णय चुकीचे होत असतात. तर व्यवस्था तुम्हाला करावीच लागते. तर मित्रांनो, TPM कशासाठी? तर मित्रांनो, ग्राहकांचं समाधान जेव्हा तुम्ही केलेलं प्रोडक्ट हे चांगल्या प्रतीचं व उत्कृष्ट प्रतीचे असेल तर तुम्हाला ग्राहकांचं समाधान मिळेल. कर्मचाऱ्यांचं समाधान. तर कर्मचाऱ्यांचं समाधान हे सगळ्यात सर्वात मेन आहे. TPMचं ध्येयच काय आहे मित्रांनो? तर उत्पादनात वाढ करायची आणि त्याच वेळेला काय करायचं? कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य म्हणजे कर्मचाऱ्यांचं जे मनोबल आहे ते वाढवायचं. त्यांच्या काम करण्याचं त्यांना समाधान मिळवून द्यायचं, हे TPMचं गोल आहे. तर मित्रांनो, हे सामाजिक समाधान आणि राष्ट्रीय व जागतिक समाधान. तर TPMचे फायदे काय काय मित्रांनो? उत्पादनात वाढ म्हणजे प्रोडक्शनमध्ये वाढ, उत्पादन खर्चामध्ये कमी, यंत्रसामुग्री बिघडण्याचे प्रमाण कमी करण्यात येतं, यंत्रसामुग्रीचा वापर कलांमध्ये वाढ होते, वेगवेगळ्या प्रकारची यंत्र वापरण्यात मिळतात, उत्पादनात येणाऱ्या दोषांचे प्रमाण कमी होते, ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारी कमी होतात, अपघातांचे प्रमाण म्हणजे ॲक्सिडेंटचे प्रमाण खूपच कमी होतं आणि कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांचे मनोधैर्य वाढते. मित्रांनो, हे जर असले तर कंपनीमध्ये काम करण्याचे लोकांचं मन आहे ते कामामध्ये लागतं. त्याच्यामुळे कंपनीचा प्रोडक्शनमध्ये चांगल्या प्रकारे वाढ होते. पुढचा प्रश्न मित्रांनो, DBTचा फुल फॉर्म. मित्रांनो, DBTचा फुल फॉर्म हा मला विचारला गेला होता, त्याच्यामुळे मी सांगतो DBTचा फुल फॉर्म काय. तर मित्रांनो, यालाच म्हटलं जातं डायरेक्टर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग. याचाच मराठीमधून म्हटलं जातं व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय. तर मित्रांनो, DBTची स्थापना कधी झाली होती तेही सांगतो. DBTची स्थापना झाली होती मित्रांनो 1984 साली या विभागाची स्थापना केली होती. त्या अगोदर याचे 2 पार्ट केले होते. म्हणजे तंत्रशिक्षण संबंधी याची स्थापना 1948 साली झाली होती. मग त्याचे 2 पार्ट केले. पहिला पार्टचं जे 2 विभाग केले, स्वतंत्र विभाग केले. त्याला एक पहिला विभाग होता तंत्रशिक्षण संचालनालय आणि दुसरा विभाग होता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय. तर मित्रांनो, आपलं जे येतं ते व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय. तर मित्रांनो, याच्यामध्ये काय काय येतं? सरकारी औद्योगिक प्रशिक्षण कार्यशाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तांत्रिक शिक्षण प्रमाणपत्र संस्था. तर अशा प्रकारचे जे शिक्षण आहे आणि त्यांच्यावरच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या DBTवरती असतात. मित्रांनो, तर तुम्हाला जर विचारलं की DBTबद्दल थोडीशी माहिती द्या तर तुम्हाला सांगता आली पाहिजे. DBT नेमकं आहे काय, त्याचा फुल फॉर्म काय आहे तो हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा व सबस्क्राईब करताना बाजूच्या बेल आयकॉनला जरूर दाबा म्हणजे नवीन येणारे जे व्हिडिओ आहे तर त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.